माजी नगरसेवक तुमच्याकडे आलेले आहेत, काय वाटते एवढा वाढता प्रतिसाद कशामुळे? आज शिवसेनेमध्ये म्हणजे स्वगृही बाळासाहेबांच्या दिघेसाहेबांच्या विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. त्या शिवसेनेत ज्या शिवसेनेवर या महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि विधानसभेमध्ये प्रचंड असं यश दिलं, त्या शिवसेनेमध्ये आज उपनेत्या आणि प्रवक्त्या संजनाताई घाडी आणि माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि ज्यांना कुठेही महाराष्ट्रात पाठवलं की ते त्या ठिकाणी कामामध्ये शिवसेनेला यश मिळवून द्यायचे असे संजय घाडी यांचा शिवसेनेमध्ये आज प्रवेश झालेला आहे. सुयश संजय घाडी युवा सेना त्याचाही प्रवेश झाला आहे आणि अनेक शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख आणि कार्यकर्ते सहकार सेनेचे अनेक पदाधिकारी या सर्वांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये किंबहुना हे नवीन आपलं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देखील जे निर्णय आपण सर्वसामान्यांच्या हिताचे घेतो, या महाराष्ट्राला पुढे नेण्याचे घेतो आणि त्यामुळेच विश्वास दाखवून काम करणारं सरकार, काम करणारी शिवसेना आणि लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारी शिवसेना ही बाळासाहेबांना जी अभिप्रेत होती, आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत होती, ते काम शिवसेना करते हा विश्वास ठेवून संजनाताई आणि संजय या दोघांनी प्रवेश केलेला आहे. आणि मला अपेक्षा आहे की त्यांनी देखील गेले अनेक वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि नक्कीच त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा फायदा आपल्या शिवसेनेला होईल आणि कार्यकर्त्यांना होईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. सहकार विभागामध्ये देखील त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे सहकार क्षेत्र हे सर्वसामान्यांना न्याय देणारं क्षेत्र आहे आणि म्हणून त्यामध्ये देखील त्यांना संधी दिली जाईल आणि म्हणून आज मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मनापासून त्यांचं की महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा पडकेल, यावर आता उद्धव ठाकरे म्हणतात की महायुतीचा नाही तर आमचा भगवा त्या ठिकाणी पडकेल. त्यांचा म्हणजे कुठला? त्यांचा म्हणजे कुठला फडकेल? काय नाव बिव त्याचं आहे का नाही? काय त्यांच्या शिवसेनेचा भगवा पडकेल असं म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. युटर्न घेणाऱ्यांचा का यूज अँड थ्रो करणाऱ्यांचा? मी तर सांगतो, महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे, मुंबईतल्या जनतेने ठरवलं आहे की जेव्हा निवडणुका येतात ते मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई वेगळी करणार. हे कायमचं, हे जी काही जुनी कॅसेट आहे ती सारखी घासून ती पूर्ण घासून गेलेली आहे, तीच चालवण्याचं काम काही लोक करतात. त्यामुळे लोकांना कळलेलं आहे की निवडणुका आल्या की मराठी माणूस आणि मुंबईकर हे त्यांना दिसतो. पण आपलं सरकार आल्यानंतर या मुंबईमध्ये रखडलेले प्रकल्प SRAचे असतील, म्हाडाचे असतील, धोकादायक इमारतींचे असतील, त्यांना पुढे नेण्याचं काम, त्यांना चालना देण्याचं काम आपल्या सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला कुणामुळे ही मुंबईकर ओळखतात. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या निवडणुकी आता रस्त्याचं काँक्रिटीकरण, मगाशी मी सांगितलं, रस्त्याचं काँक्रीट, खड्डे का इतके वर्ष खड्डे ठेवले? का खड्डेमुक्त प्रवास लोकांना दिला नाही? का खड्ड्यामध्ये लोकांचे जीव गेले? का त्यांचे अपघात झाले? का दरवेळेला त्या खड्ड्यामधून तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं केलं? का काँक्रीटचे रस्ते तुम्ही 15 वर्षापूर्वी केले नाही? का 3000 कोटी रुपये तुम्ही दुरुस्तीमध्ये टाकले? आणि म्हणून या ठिकाणी मुंबईकर सुज्ञ आहे. आज मुंबई सुशोभित होती आहे. कोस्टल रोड सुरू झाला, अटल सेतू सुरू झाला, मेट्रोचं पूर्ण नेटवर्क मुंबईमध्ये सुरू आहे. मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य सुविधा आम्ही वाढवतोय. जी मुंबई महापालिकेची, शासनाची मुंबईतली हॉस्पिटल आहेत त्यामध्ये चांगल्या सुविधा लोकांना देण्याचं आम्ही काम करतोय. त्यामुळे मुंबईकर यावेळेस का गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो,
महायुतीचं मुंबईवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, कामाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर. सर, आज सकाळी आपण अमित शहाबरोबर भेट घेतलेली आहे. पुन्हा एकदा भेट झालेली आहे. काय सर, याला जोडून आणखी प्रश्न भरत शेठ पुन्हा मी एकच सांगतो, केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या एनडीएचे आणि महायुतीचे नेते आहेत. ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते. त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय, याच्यामध्ये कुठलेही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे सदिच्छा भेट आहे. सदिच्छा भेटीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये काही विकासाची कामं सुरू आहेत, प्रकल्प सुरू आहेत. केंद्र आम्हाला मदत करते. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आपल्या सरकारच्या मागे उभे आहेत, गृहमंत्री उभे आहेत. त्यामुळे हे काही असं विशेष काय तुम्हाला वाटण्याची म्हणजे कुणालाही आवश्यकता नाही. भरत शेठ दुगावले अचानक मुंबईकडे निघालेले आहेत. तर असं वाटतं मध्ये काही धुसफूस आहे, त्या धुसफुसीबद्दल तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली, मध्यंतरी काही प्रकल्पांवर स्टे आला किंवा काही प्रकल्पांवर चौकशी लागली, त्याबद्दलची काही नाराजी आपण व्यक्त केली काल आणि आज या 2 दिवसात? आता कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं की मी असं म्हणालो, मग अमित भाई असं म्हणाले. हे तुम्हीच सगळं चालवताय. धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही. दादा पण म्हणाले आणि आम्ही काम करणारे लोक आहोत. काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत. आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. त्यामुळे असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळं सुटणार, रायगडच्या संदर्भात काही सगळं होईल, सगळ्या गोष्टी सुटतील. थेट मुंबईला यायला निघाले, सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून आपली काही त्याच्यावर चर्चा पालन करत. अरे मुंबईला आमचं काम तुम्ही फार म्हणजे आमच्या मनामध्ये काय, भरत गोगावलेच्या मनामध्ये काय, कोणाच्या मनामध्ये काय ते तुम्ही बातम्याद्वारे चालवता. अरे तुम्ही हे चालवा ना. आता हे नवीन नवीन प्रवेश होत आहेत, विकास होतोय, चाललंय सगळं. कालचं हे सगळं चालवा. पाणी प्रश्नावरून आता मोर्चा काढणार आहे, कारण टँकर चालकांचा संप टँकर असोसिएशन आणि त्यावरून तोडगा नाही निघाला. आता मोर्चे प्रत्येक वारंवार मला वाटतं परवाच्या दिवशी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील साहेब इकडे आले होते आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झाली आहे. आणि मी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री गगराणी यांच्याशी देखील बोललो आहे की ज्या पद्धतीने अगोदरपासून जी नियमावली होती, पाऊस पडेपर्यंत ज्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही, 15 जूनपर्यंत कुठल्याही टँकर चालकाला कुठलाही अडथळा येणार नाही. आणि जे टँकरच्या माध्यमातून जे काही पाणी पुरवठा काही भागात होतोय तो बंद होणार नाही. आणि टँकर चालकांना देखील माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये पिण्याच्या पाण्याचा किंवा टँकरने पाणी पुरवठा करतो त्याच्यामध्ये कुठले आडेवाडे घेऊ नका, कुठली अडवणूक करू नका. तुम्हाला कुठली अडचण आम्ही सरकार म्हणून आणि महापालिका म्हणून येऊ देणार नाही. आणि मोर्चा कुणी काढायचा? अरे 15-20 वर्ष तुम्हीच होते ना, 15-20 वर्ष तुम्हीच होते. आम्ही तर आमच्या काळात रस्ते धुतले जे ब्रिटिश काळात धुवायचे. आम्ही तर रस्ते धुतले, स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने. तुम्ही तर 15-20 वर्ष तिजोरीत धुतली. आम्ही रस्ते धुतले, रस्ते स्वच्छ केले, तुम्ही तिजोरी साफ केली. हा फरक आहे. त्यामुळे काय कुणाकडे मोर्चा काढताय तुम्ही? एवढे वर्ष काय केलं हा हिशोब या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. साहेब, कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने आत्महत्या केली सकाळी. त्याच्यावर काय म्हणतात? संशयास्पद मृत्यू झाल्याचं आता त्याच्या बाबतीमध्ये पोस्टमार्टम होईल, त्याच्यात रिपोर्ट येईल आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. परंतु मी एवढंच सांगतो की ज्या आरोपीने अमानुषपणे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता, अत्याचार केला होता, त्याचे केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवून त्याला फाशीची सजा मिळाली पाहिजे अशी सरकारची भूमिका होती. परंतु ते आता त्यांनी आत्महत्या केली आहे.
तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. थँक्यू. संजय राऊत असं म्हणतायत काल अमित शहा संजय राऊत, तुमचे प्रश्न संपले? तुमचे प्रश्न संपले का? हो संपले. हिंदी आमचे प्रवक्ते प्रवक्ते कोण संजय राऊत आहे? अमित शाह और आपकी बैठक हुई नरेश मस्केना विचारा ना. क्या इस बैठक में हुआ है? हा, नरेशने चांगला पोस्टर टाकलं आहे. सर आज बैठक हुई है अमित शाह और आपके बीच में, इस बैठक में क्या हुआ है? क्योंकि कल भी रायगढ़ के दौरे में थे अमित शाह और आज आपकी बैठक हुई है. देखिए, केंद्रीय गृह मंत्री सहकारिता मंत्री अमित भाई शाह जी हमारे एनडीए और महायुति के नेता हैं. वो कल रायगढ़ में थे, कल मुंबई में कार्यक्रम थे और आज मुंबई में थे. तो नेता हमारे महायुति के होने के नाते हमारा मिलना जुलना तो होता है और मिलने के बाद चर्चा हुई. राज्य में जो भी हमारे विकास प्रकल्प शुरू है उसके बारे में जानकारी ली और यहाँ पर केंद्र और राज्य सरकार मिलकर हम आगे बढ़ रहे हैं. डबल इंजन की सरकार है हमारी. आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी हमें इस बजट में भी, पिछले बजट में भी पैसे काफ़ी दिए, इस बजट में भी पैसे दिए और केंद्र और राज्य मिलकर डबल इंजन की सरकार हम आगे बढ़ा रहे हैं. सरकार विकास को आगे बढ़ा रहे, महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे और इसकी वजह से हमारी मुलाकात हुई. उसमें क्या, नेता और हम लोग मिलते रहते. सर, वाटर टैंकर की समस्या को लेकर आदित्य ठाकरे भी आक्रामक हो गए, मोर्चा निकालने की बात कर रहे हैं सरकार के विरोध में. देखिए, उनको अभी मैं ऐसे सवाल को जवाब देना नहीं चाहता हूं. फिर भी मैंने मुंबई कमिश्नर से बात की है और यहाँ पर टैंकर वाले हैं उनको भी कहा है कमिश्नर ने कि 15 जून तक जो नियमावली है वही रहेगी, कोई बदलाव नहीं होगा. और टैंकर के जो मालिक है, चालक है, उन्होंने भी ये पीने का पानी की बात है और टैंकर से कई लोगों को पीने का पानी पहुंचाने का काम होता है. तो इसमें कोई अड़ंगा ना डाले और उनको कोई अड़चन नहीं आए, इसकी जिम्मेदारी हमारी सरकार लेगी और महापालिका ने उनको कह दिया है.